नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रावढळ येथे वनराई बंधाऱ्याची निर्मिती। रेशीम बंधू सामाजिक विकास संस्थेचा पाणी जतनाचा अभिनव उपक्रम। उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे मानव आणि प्राणी दोघांनाही पाण्याच्या तुटवड्याचा सामना करावा लागत असताना महाड तालुक्यातील रावढळ गावात रेशीम बंधू परिवार सामाजिक विकास संस्थेने पाणी जतन व संरक्षणासाठी अवघे श्रमदान करून 3 वनराई बंधारे बांधले आहेत। या लोकोपयोगी उपक्रमाचा कौतुक होत असून गावात पाण्याच्या समस्येवर उपाय म्हणून तो एक आदर्श उदाहरण ठरले आहे। रावढळ गावच्या बाजूला असलेल्या नागेश्वरी नदी पूर्वेकडील जंगलातून वाहणाऱ्या ओहोळावर बांधलेल्या या बंधाऱ्यामुळे हजारो लिटर पाण्याची साठवणूक होणार आहे। या बंधाऱ्यामुळे जंगलातील वन्य प्राणी, पक्षी व गावातील पाळीव प्राण्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे। तसेच या बंधाऱ्यामुळे पाण्याचा साठा एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत टिकून राहील, असे संस्थेचे अध्यक्ष शिवाजी रेशीम यांनी सांगितले। रविवारी सकाळी 7 वाजता संस्थेच्या सदस्यांनी एकत्र येऊन जंगलातून वाहणाऱ्या ओहोळावर श्रमदानातून 3 बंधारे बांधण्याची कामगिरी सुरू केली। सकाळी 11 वाजता सुमारे 3 ते 3.5 फूट उंचीचे बंधारे सिमेंटच्या पिशव्यांमधून माती व वाळू भरून दगडांच्या सहाय्याने यशस्वीपणे उभे राहिले। या बंधाऱ्यामुळे जंगलातून वाहणाऱ्या पाण्याचा मोठा साठा तयार होणार असून त्याचा उपयोग वन्यजीव, पक्षी आणि गावातील पाळीव प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याला होणार आहे। उन्हाळ्याची चाहूल लागतात पाण्याच्या स्रोतावर ताण येतो, अशा परिस्थितीत वनराई बंधारे ही एक अत्यंत उपयुक्त आणि आवश्यक कृती आहे, असे स्थानिक शिक्षक अनंत रेशीम यांनी सांगितले। त्याचप्रमाणे हवामान बदलामुळे येणाऱ्या अनिश्चित हवामानात या बंधाऱ्याचे महत्त्व अधिक वाढले आहे। रेशीम बंधू परिवाराच्या उपक्रमामुळे गावात पाण्याचा साठा वाढेल, तसेच शेती व पशुपालनास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले। या प्रकारच्या श्रमदानातून बांधलेले बंधारे गावाच्या भवितव्याला उजाळा देणारे असून इतर गावांसाठीही प्रेरणादायक उदाहरण ठरतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी नितेश नवलेंसह तृप्ती भोईर, महाड।